गुड मॉर्निंग स्टुडंट. आजपासून आपण चालू करणार होतो MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला सेकंड युनिट ए पार्ट स्टिरिओ केमिस्ट्री अँड बी पार्ट आहे रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्स. सो याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये कॉन्टेंट्स आहे आपले कन्फॉर्मेशनल ॲनालिसिस ऑफ अ सायक्लोअल्केन्स. देर आर रिंग्स 5 membered, 6 membered, 7 membered and 8 membered rings. Up to 8 membered rings we have to learn in this conformational analysis. In between this 6 membered ring is very important. So 6 membered ring मध्ये substituted cyclohexanes. 6 membered ringsलाच आपण काय म्हणतो cyclohexane. Hexane means 6 carbons. Cyclohexane. So monosubstituted cyclohexane, disubstituted, trisubstituted cyclohexane, decalins, effect of conformation on reactivity, and this is the configuration representation Kahn-Ingold-Prelog system to describe the configuration at a chiral center. That is very important for RS nomenclature, DL nomenclature is given on the basis of Kahn-Ingold-Prelog system. हे बघू आपण समोर. Then element of symmetry, chirality, molecule with a more than one chiral center. Then meso compound, thrio and erythro isomers काय असतात. Methods of resolution, physical method त्याच्यामध्ये आले and chemical method also we will discuss in this chapter. Addition, elimination, optical purity, anisotropic and distereotropic atoms, groups and phases, and prochirality, addition elimination reactions, stereospecific and stereoselective synthesis, and त्याच्यानंतर आहे asymmetrical synthesis, optical activity in the absence of a chiral carbon. Okay, in the absence of a chiral carbon there also optical activity shown by some molecules, that is biphenyls and allenes we have to discuss in this syllabus for A part. And our B part is reactive intermediate generation. Generation, structure, stability and chemical reaction involving classical and non-classical carbocations, carbanions, free radicals, carbene, nitrines, arines, singlet oxygen, its generation and reactions with the organic substrate. एवढा सगळा पार्ट आपल्याला बी पार्ट रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्समध्ये डिस्कस करायचा आहे. सो आपण सुरुवात करू स्टिरिओ केमिस्ट्रीपासून. तर स्टिरिओ केमिस्ट्री आपल्याला नवीन काही नाही आहे. आपण UGमध्ये असताना बघितलोच आहोत स्टिरिओ केमिस्ट्री. तरीसुद्धा काही लोकांना हा नवीन पार्ट असू शकते. त्याच्यामुळे आपण बेसिक्सपासून जाऊ. ठीक आहे. स्टिरिओ केमिस्ट्री ओके. सो स्टिरिओ केमिस्ट्री डिस्कस करत असताना आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, कोणता एलिमेंट असतो, कार्बन अँड हायड्रोजन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बनच आहे. कार्बनची व्हॅलेन्सी काय असते, 4 व्हॅलेन्सी. सो आधी कार्बनची व्हॅलेन्सी डिस्कवर झाली. किती आहे व्हॅलेन्सी, 4. पण त्याचे बॉन्ड अँगल्स कसे आहे, बॉन्ड लेन्थ किती आहे ते डिस्कवर झाले नव्हते. पण आफ्टर डिस्कवरी ऑफ सम स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स बॉन्ड अँगल्स कार्बनच्या बॉन्डमधले बॉन्ड अँगल्स माहीत झाले. तर किती आहे, टेट्राहेड्रल बॉन्ड ऑर्डर किती असतो, बॉन्ड अँगल किती असतो, 109 डिग्री 28 मिनिट. दिस इज द बॉन्ड अँगल बिटवीन अ कार्बन बॉन्ड. ठीक आहे. एका कार्बनचे 4 बॉन्ड असतात आणि त्या 4ही बॉन्डमध्ये जो अँगल असतो किती असतो, 109 डिग्री 28 मिनिट. सो दॅट अँगल इज कॉल्ड ॲज टेट्राहेड्रल अँगल. ओके, टेट्राहेड्रल अँगल. सो आपल्याला स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये हा टेट्राहेड्रल
अँगल मेंटेन करत जायचं आहे. ठीक आहे. टेट्राहेड्रल अँगल म्हणजेच काय. सो सगळ्यात आधी आपण स्टिरियोकेमिस्ट्रीची डेफिनेशन बघूया, त्याच्यानंतर काही रिप्रेझेंटेशन्स येतील, आपण ते डिस्कस करू. सगळ्यात पहिले डेफिनेशन अशी आहे, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द 3-dimensional structure of a molecule and their effect on the physical and chemical property is known as stereochemistry. Stereo means solid, okay, solid or spatial or volume. आता यामध्ये 3-dimensional हे तुम्हाला समजणार असेल. बघा, 3-dimensional म्हणजे 3 axis which is perpendicular to each other. So this is 3 axis. आपण मॅक्झिमम टू ॲक्सिस डिस्कस करतो, पण स्टिरियोकेमिस्ट्री जेव्हा आपण बघतो किंवा स्टिरियोकेमिकल मॉलिक्युल्स कसा असतो, सो तो थ्री ॲक्सिस घेऊन आपल्याला स्ट्रक्चर रिप्रेझेंट करता येतो. ठीक आहे. in between that 3 axis we have to discuss our molecule. आपले हे 3 ॲक्सिस आहे, आपल्याला कुठल्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युलला 3 ॲक्सिसवर डिफाईन करता येतो. ठीक आहे, त्याचा स्ट्रक्चर डिफाईन करता येतो. पण आपल्याकडे 3D मॉडेल शो करण्यासाठी कुठलाही एक उपकरण नाही आहे. ठीक आहे. आपण नेहमी 2D बोर्डवर शिकतो. ठीक आहे. आपला ब्लॅकबोर्ड आहे किंवा व्हाईट बोर्ड असू द्या, किंवा आता जे चालू आहे, आपण ते कशावर शिकतो, 2D मॉडेलवर. ठीक आहे. 2D. ठीक आहे. एक्स अँड वाय या 2D ॲक्सिसवर आपण जे काही शिकणार आहोत ते शिकणार आहोत. याच्यामध्ये स्टिरियोकेमिस्ट्री जे काही 3D मॉलिक्युल्स आहे ते सुद्धा आपण 2D मॉडेलवर शिकणार आहोत. सो ते शिकत असताना आपल्याला 3D मॉलिक्यूल जेव्हा 2Dवर रिप्रेझेंट करायचं आहे, शो करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी रिप्रेझेंटेशन्स द्यावे लागतील, की दिस इज 3rd ॲक्सिस आहे, 3rd ॲक्सिसला आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. सो ते पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन आपण आधी शिकून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला फॉरवर्ड जी काही कार्बन चेन आहे, कार्बन चेनवरचे सबस्टिट्यूशन्स आहे, इन प्लेन सबस्टिट्यूशन, आउट ऑफ प्लेन सबस्टिट्यूशन, हे सगळं समजून येईल. ठीक आहे. So simply first representation is flying wedge representation. Flying wedge representation. So this type of representation is for carbon 4 bond. आपण कसे रिप्रेझेंट करू शकतो ऑन 2D बोर्ड. ठीक आहे. कार्बनचा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतो, त्याच्यामध्ये 2 जे बॉन्ड आहे ते प्लेनवर असतात. ठीक आहे. प्लेन म्हणजे दिस इज प्लेन. ठीक आहे. हा आपला एक प्लेन आहे. इमॅजिन करा, हा एक प्लेन झाला, याच्यामध्ये आपण एक कार्बन मॉलिक्यूल देत आहोत. कार्बन मॉलिक्यूल आहे, याच्यावर जे 2 बॉन्ड आहे ते एका प्लेनवर आहे. ठीक आहे. सेम प्लेन, हा जो प्लेन आहे, हा बोर्ड आहे आपला, हा बोर्डवर आहे. आणि रिमेनिंग जे 2 बॉन्ड्स आहे ते कसे असतील, एक जो बॉन्ड आहे तो बोर्डच्या मागच्या बाजूला असेल. इमॅजिन करा. ठीक आहे. जो बोर्ड आहे त्याच्या मागच्या बाजूला एक बॉन्ड चालला, आणि जो अनादर 4th बॉन्ड आहे तो कुठे येत आहे, बोर्डच्या बाहेर येत आहे. ओके, बोर्डच्या बाहेर येत आहे. सो दिस इज द टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ अ कार्बन. आणि याच्यामध्ये जे आपण इन प्लेन बॉन्ड शो करायसाठी कोणती लाईन यूज करतो, सिम्पल लाईन. ठीक आहे. हा जो आहे सिम्पल लाईन किंवा आपण सॉलिड लाईन म्हणतो आपण. ठीक आहे. याला आपण सॉलिड लाईन म्हणतो. अँड दिस इज वेज किंवा कोनही म्हणतो आपण. ठीक आहे. दिस बॉन्ड रिप्रेझेंट फॉर वेज विच इज नियरर टू ऑब्झर्वर. म्हणजे काय आहे, बोर्डच्या बाहेर येत आहे. म्हणजे बोर्डच्या बाहेर कोण आहे, आपण तिथून ऑब्झर्व करतो. ऑब्झर्वर तिथून ऑब्झर्व करत आहे, आणि तो बोर्डच्या बाहेर येणारा जो बॉन्ड आहे त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करू, सॉलिड लाईनने. ठीक आहे. सॉलिड लाईन किंवा वेज
वेज बनवतो, कोन मॉडेल. हेवी वेज, ठीक आहे. दिस इज हेवी वेज मीन्स नियरर टू ऑब्झर्वर, टॉवर्ड ऑब्झर्वर, ऑर इन फ्रंट ऑफ प्लेन, ऑर अबाव दी प्लेन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वेज लाईन रिप्रेझेंट करतो. कशाला? जो बॉन्ड नियरर टू ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर जिथून ऑब्झर्व करत आहे आणि त्याच्या जवळचा जो बॉन्ड आहे, ठीक आहे, त्याच्या जवळ येणारा जो बॉन्ड आहे तो आहे आपला हेवी वेज. ठीक आहे, हेवी वेज बॉन्ड. आणि जो अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे म्हणजे आपल्या ऑब्झर्वेशनच्या जो दूर आहे, ठीक आहे, आपल्यापासून जो दूर बॉन्ड गेला आहे, कोणता आहे? जो हा प्लेन आहे, प्लेनच्या मागे जो बॉन्ड चालला आहे, दिस बॉन्ड. हा कोणता बॉन्ड आहे? ब्रोकन वेज बॉन्ड. याला काय म्हणतो आपण? ब्रोकन वेज बॉन्ड. हा कशासाठी रिप्रेझेंट करतो? जो बॉन्ड ऑब्झर्वरच्या दूर आहे, ठीक आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ऑर बिहाइंड द प्लेन. ओके, प्लेनच्या मागे जो चालला आहे बॉन्ड त्याला आपण डॉटेड लाईननी शो करतो. ठीक आहे, ब्रोकन वेज म्हणतो आपण याला. अँड दॅट इज हेवी वेज. तर हे दोन बॉन्डच इम्पॉर्टंट होते, जे की आउट ऑफ प्लेन आहे. ठीक आहे, आणि जे प्लेनमध्ये येणारे आहे, हा जो आपला प्लेन आहे, प्लेनमध्ये येणारे दोन बॉन्ड्स आहे त्याला आपण सिम्पल लाईनने शो करतो, सिम्पल लाईन. आणि या प्रत्येक बॉन्डमधला अँगल किती असेल? टेट्राहेड्रल अँगल 109 डिग्री 28 मिनिट. लक्षात ठेवायचं आहे. आणि आजपर्यंत जो आपण कार्बन मॉडेल बघत आलो, ठीक आहे, कार्बन कंपाऊंड जसे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, समोर त्याचे स्ट्रक्चर कसे बघत आलो. हा कार्बन असायचा, मग इथे हायड्रोजन, ओके, कार्बन, हा झाला इथेनचा स्ट्रक्चर. ठीक आहे, इथेन, ठीक आहे, इथे हायड्रोजन्स आहे, ओके, हायड्रोजन्स आहे. बट आत्ता MSc मध्ये आपल्याला कसं करायचं आहे? झिगझॅग नोटेशननी रिप्रेझेंट करायचं आहे कार्बन चेनला. झिगझॅग रिप्रेझेंटेशन फॉर कार्बन चेन. आता हे कसं असतं ते बघूया आपण. जेवढे काही रिॲक्शन्स होतील समोर MSc मध्ये ते आपल्याला झिगझॅग पद्धतीमध्येच मिळणार. एक्झाममध्ये सुद्धा झिगझॅग मॉडेलच विचारेल. ठीक आहे, कार्बनचा इट इज व्हेरी सिम्पल, नॉट दॅट कॉम्प्लिकेटेड. बघा, आता आपण इथेनचा स्ट्रक्चर बघितला आणि झिगझॅगमध्ये इथेन आपण कसं लिहू? बस ही एक लाईन म्हणजे इथेन झालं. म्हणजे याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे? हा जो एक आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, आणि कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. ठीक आहे, सो आपण इथे रिमेनिंग 3 हायड्रोजन असे कन्सिडर करायचे आहे. आपल्याला रिप्रेझेंट नाही करायचं असं हायड्रोजन. मी फक्त तुम्हाला सांगत आहो की दिस टाईप ऑफ हायड्रोजन विल ऑल्सो अटॅच्ड इन दिस मॉलिक्यूल वाईल रिप्रेझेंटिंग इन द झिगझॅग मॉडेल. आपण तिथे हायड्रोजन किंवा कार्बन हे शो करत नाही. ठीक आहे, त्या लाईनवर कार्बन हायड्रोजन असतेच. आता हा झाला इथेनचं स्ट्रक्चर. तसंच आपण प्रोपेन काढूया. दिस इज प्रोपेन. ठीक आहे, 1 2 3 कार्बन विथ दी हायड्रोजन, दॅट इज प्रोपेन. ब्युटेन कसा असतो मग? 4 कार्बन. कसा काढू मग? दिस इज ब्युटेन. झिगझॅग. ओके, आपण याला झिगझॅग म्हणतो. दिस इज झिगझॅग. So that is the structure for a butane. This is 1 carbon, 2, 3 and 4th carbon. This type of structure we have to given for the carbon chain. आता जेवढे काही मॉडेल्स येतील कार्बन चेन्स ते आपल्याला अशा पद्धतीनेच बघायचे आहे. लक्षात ठेवा, झिगझॅग मॉडेलमध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन वेगळे शो करत नाही. ठीक आहे, कार्बन हायड्रोजन व्यतिरिक्त आणखी काही मॉलिक्युल्स असतील ते आपण वेगळे शो करतो. ठीक आहे, जसं आता आपण बघूया लॉंग चेन बघू हेक्झेनची. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 कार्बन मीन्स हेक्झेन. ओके, सो दिस इज कार्बन, दिस वन कार्बन आपण वेगळे शो करत नाही. कार्बन किंवा हायड्रोजन वेगळे शो करत नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी काही मॉडेल असतील, ठीक आहे, मॉलिक्यूल असेल कार्बनवर सबस्टिट्यूटेड, कार्बनवर
सबस्टिट्यूटेड जो काही एक डिफरंट मॉलिक्यूल असेल, डिफरंट ॲटम असेल, तो आपण वेगळा शो करू. आता ब्रोमिन जर प्रेझेंट असेल कार्बनवर, तो आपण वेगळा शो करतो झिगझॅग मॉडेलमध्ये. दुसरा काही Cl प्रेझेंट असेल, असा वेगळा शो करतो. ठीक आहे. आता बघा, आत्ताच आपण बघितले फ्लाइंग वेज रिप्रेझेंटेशनमध्ये काय होतं, इन प्लेन जो बॉन्ड आहे, तो आपण, हा झाला आपला इन प्लेन बॉन्ड. आणि आउट ऑफ प्लेन जे आहे ते आपण कसे शो करू, दिस इज नियरर टू ऑब्झर्वर. हेवी वेज ब्रोमिन जो आहे हा नियरर टू ऑब्झर्वर प्रेझेंट आहे, अँड क्लोरीन जो आहे हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर प्रेझेंट आहे. सो दॅट वी रिप्रेझेंटेड ॲज, कशाने रिप्रेझेंट केलं, ब्रोकन वेजने. ठीक आहे. ब्रोकन वेज मीन्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. आणि आणखी एक झिगझॅगचा रूल येतो, तो म्हणजे आपण हा जो झिगझॅग स्ट्रक्चर काढला आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये जो कार्बन अबाव प्लेन आहे, ठीक आहे, हे जे आहे हे अबाव द प्लेन कार्बन्स आहे, हे अबाव द प्लेन कार्बन्स आहे. सो याच्यावर प्रेझेंट असलेले सबस्टिट्यूशन्स कसे असतील, हे अबाव प्लेन्सच असेल. ठीक आहे. जसे आपण इथे दाखवले आहे, हे अबाव द प्लेन सबस्टिट्यूशन्स आहे. आपण असे जर काढलो, ठीक आहे, Br हा खाली आणि Cl हा खाली, असे जर काढलो तर ते चुकीचं राहिलं असतं. ठीक आहे. हा कार्बन कसा आहे, अबाव दी प्लेन आहे. ठीक आहे, झिगझॅगमध्ये अबाव दी प्लेन आहे. हा कार्बन बिलो दी प्लेन आहे. सो या कार्बनवर जे काही आपण सबस्टिट्यूशन देऊ ते अबाव प्लेनच राहील. ठीक आहे, अबाव प्लेनच राहील. हे आपले चुकीचे झाले. ठीक आहे. असे हा जो झिगझॅग मॉडेल आहे हा चुकीचा होईल. त्याच्यामुळे आपण अबाव प्लेन कार्बन सबस्टिट्यूशन अबाव असते, आणि बिलो प्लेन कार्बन सबस्टिट्यूशन विल ऑल्सो बिलो. मीन्स आपल्याला जर या कार्बनवर सबस्टिट्यूशन ठेवायचं असेल तर याच्यावरचे जे सबस्टिट्यूशन असेल ते कसे असेल, बिलो असतील. अशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायला लागेल. पण या कार्बनवरचे असे शो करता येणार नाही. ठीक आहे, बिकॉज बिलो कार्बन सबस्टिट्यूशन बिलो, अबाव कार्बन सबस्टिट्यूशन अबाव. हा एक रूल लक्षात ठेव, म्हणजे स्ट्रक्चर बनवत असताना तुम्हाला समजेल ते. तर हा झाला आपला फ्लाइंग वेज मॉडेल. म्हणजे याच्या हेल्पने आपण काय करू शकतो, जो 3D मॉडेल आहे, ठीक आहे, जो 3D मॉडेल आहे तो 2D प्लेनवर डिस्कस करता येतो. यानंतर भरपूरसे आणखी रिप्रेझेंटेशन्स आहे जे आपल्याला जे असे 3D मॉडेल्स आहे तसे त्या 2D बोर्डवर रिप्रेझेंट करून किंवा त्याचे स्ट्रक्चर असे ऑन 2D प्लेन काढून आपल्याला अभ्यासता येते. ठीक आहे. स्टडी करण्यासाठीच हे मॉडेल आहे ते बनवण्यात आले आहे. ते आपण जशी जशी आपल्याला गरज पडेल समोर तशा पद्धतीने आपण ते मॉडेल्स बघत जाऊ. आत्ता सध्या फ्लाइंग वेज मॉडेल खूप इम्पॉर्टंट होतं तुमच्यासाठी. समोरचे आपण जे काही बघणार आहोत, कन्फॉर्मेशन, कॉन्फिगरेशन्स आणि स्ट्रक्चर जे आहे, त्याच्यामध्ये फ्लाइंग वेज जे रिप्रेझेंटेशन आहे, वेज अँड ब्रोकन. ठीक आहे, हेवी वेज अँड ब्रोकन वेज हे आपल्याला यूज होतील, ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. सो आपल्याला समोर स्टार्ट करायचं आहे कन्फॉर्मेशन. सो कन्फॉर्मेशन आपल्याला आधी माहीत करावं लागेल. त्या पहिले कन्फॉर्मेशन आणि कन्फिगरेशन याच्यामधला डिफरन्स काय होते ते बघूया. सो कन्फॉर्मेशन अँड कन्फिगरेशन, दिस बोथ टर्म्स विल रिलेटेड टू स्टेरिओ केमिस्ट्री. पण कन्फॉर्मेशनमध्ये जे काही इंटरकन्वर्शन आहे स्टेरिओ आयसोमर्सचा, ते कशाने होईल, बॉन्ड रोटेशनने होईल. ओके, विथ द हेल्प ऑफ सिंगल बॉन्ड. कार्बनचा जो सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, तो ऑलवेज रोटेट होऊ शकते. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायचं, म्हणजे सिंगल बॉन्ड रोटेट होऊ शकते अँड डबल ऑर ट्रिपल बॉन्ड रोटेट होऊ शकणार नाही. ओनली सिंगल बॉन्ड कॅन रोटेट. त्याच्यावरचे जे काही सबस्टिट्यूशन्स आहे कार्बन कार्बन बॉन्डवरचे, आपण एका कार्बनच्या रिस्पेक्टमध्ये दुसरा बॉन्ड रोटेट करू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला नवीन नवीन आयसोमर्स मिळतील. आयसोमर्स म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर स्ट्रक्चर सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट मॉलिक्युलर स्ट्रक्चर विल डिफरंट ऑन दी इयर स्टेरिओकेमिस्ट्री. ठीक आहे,
त्याचे जे काही सबस्टिट्यूशन्स आहे आपण थोडे बहुत रोटेट केले तर त्याची केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी जी आहे चेंज होऊन जाईल. सो त्याला आपण म्हणतो स्टेरिओ आयसोमर्स. सो स्टेरिओ आयसोमर्स हे आपल्याला कन्फॉर्मेशनमधूनही मिळते आणि कॉन्फिगरेशनमधून सुद्धा मिळते. पण कन्फॉर्मेशनमधून जे काही स्टेरिओ आयसोमर्स मिळतील ते कशा पद्धतीनं इंटरकन्व्हर्टेबल होतील, ते बॉन्ड रोटेशनने होईल. ठीक आहे. एखादी बॉन्ड आहे कार्बन कार्बन, तो आपण रोटेट केलो, दुसरा आयसोमर मिळेल, पुन्हा रोटेट केलो दुसरा आयसोमर मिळेल, पुन्हा रोटेट केलो काहीतरी तिसरा आयसोमर मिळेल. बट कॉन्फिगरेशनमध्ये कसं होईल, कॉन्फिगरेशनमध्ये बॉन्ड आपण ब्रेक करून दुसरीकडे लावू. ठीक आहे. बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंगमधून जे आयसोमर मिळतील, स्टेरिओ आयसोमर मिळतील, दॅट आयसोमर इज कॉल्ड एज कॉन्फिगरेशनल आयसोमर. आणि कन्फॉर्मेशन आणि कन्फिगरेशनमध्ये आणखी एक डिफरन्स असा येतो, जर आपल्याला ओळखायचं आहे की याच्यामध्ये कन्फॉर्मेशन होऊन आयसोमर मिळाला आहे तर कसं ओळखता येईल आपल्याला, तर जो काही स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक बॉन्ड कॉन्स्टंट असेल आणि 3 बॉन्डमध्ये डिफरन्स आला असेल, 3 बॉन्डची पोझिशन किंवा 3 ग्रुपची पोझिशन चेंज झाली असेल, असा जो काही आयसोमर असेल तो कन्फॉर्मेशनल आयसोमर असेल. आणि कॉन्फिगरेशनल आयसोमरमध्ये काय होईल, ज्याच्यामध्ये 2 बॉन्ड कॉन्स्टंट आहे आणि 2 बॉन्डची पोझिशन चेंज आहे, अशातून जो आयसोमर तयार होईल, स्टेरिओ आयसोमर तयार होईल, तो कॉन्फिगरेशनल आयसोमर म्हणून ओळखता येईल आपल्याला. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं आपल्याकडं हा एक मॉडेल आहे, ठीक आहे, हा एक स्ट्रक्चर आहे, याला आपण अल्डिहाइड म्हणतो. ठीक. तर या पोझिशनवर आपण सबस्टिट्यूशन दिले आहे. आर हा कुठलाही ग्रुप आहे जो अबाव दी प्लेन आहे आणि मागे जो ग्रुप आहे तो एच आहे आणि इन प्लेन एक मिथाईल ग्रुप आहे. ठीक. दिस इज मिथाईल. आपण हा जो रिप्रेझेंटेशन आहे कशा पद्धतीने बघता, झिगझॅग रिप्रेझेंटेशनने. ठीक आहे, झिगझॅग मॉडेल. याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आपण वेगळे शो करत नाही. त्याच्यामुळे हा जो डॉट आहे किंवा हा जो डॉट आहे तो काय समजायचा, कार्बन समजायचा. ठीक आहे. असं मी डॉट लिहिणार नाही, कुठेही बुकमध्ये डॉट्स लिहित नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो. सो सिम्पली कन्फॉर्मेशन म्हणजे काय ते बघताना आपण काय म्हटलं आहे, कन्फॉर्मेशन किंवा कन्फॉर्मेशनल आयसोमर कसं तयार होते, बाय रोटेटिंग सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ओके. तर हा जो सिंगल बॉन्ड आहे, ठीक आहे, हा जो सिंगल बॉन्ड आहे आपण थोडा रोटेट केला, ठीक आहे, हा जर आपण रोटेट केला तर आपल्याला वेगळा आयसोमर मिळेल. कसा येईल तो आयसोमर, ठीक आहे, अशा पद्धतीनं रोटेट केल्यानंतर जो आयसोमर आहे असा मिळेल. ठीक आहे, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे, स्टेरिओकेमिकल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण चेंज केले आहे हे ग्रुप्स. ठीक आहे. एक रोटेशन केल्याच्यानंतर हायड्रोजन इन प्लेन येऊन राहिला, हायड्रोजन प्लेनवर येत आहे. जो एम ग्रुप आहे तो अबाव दी प्लेन चालला आणि जो आर ग्रुप आधी कशावर होता, अबाव दी प्लेन होता, तो बिलो दी प्लेन झाला किंवा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर झाला. ठीक आहे. सो अशा पद्धतीच्या आपण काय म्हटलं, कन्फॉर्मेशन कसं चेक करता येते, ज्याच्यामध्ये एक बॉन्ड कॉन्स्टंट असेल, म्हणजे हा आपला बॉन्ड जो आहे कॉन्स्टंट आहे, हा बॉन्ड कॉन्स्टंट आहे आणि बाकी तीन बॉन्ड जे आहे ते आपल्या पोझिशनवरून शिफ्ट झाले आहे. ठीक आहे, दुसऱ्या पोझिशनवर शिफ्ट झाले आहे. म्हणजेच दिस इज कन्फॉर्मेशनल आयसोमर अँड दॅट आयसोमर विल चेंजेस दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस कंपाऊंड. म्हणजे हा जो काही मॉलिक्यूल आहे याची केमिकल फिजिकल प्रॉपर्टी वेगळी असेल आणि हा नवीन जो आयसोमर मिळाला आहे याची ही केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी याच्यापेक्षा वेगळी असेल. ठीक आहे. तर हा झाला आपला कन्फॉर्मेशन. आणि आता बघू कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय होते. सो सेम मॉलिक्यूल घेऊ आपण कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करायसाठी. सो आपला जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये हा जो आर ग्रुप आहे तो अबाव दी प्लेन आहे आणि एच ग्रुप आहे तो बिलो दी प्लेन आहे. आणि आपण जेव्हा कॉन्फिगरेशन करतो तेव्हा काय करतो आपण, बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग. आपण जेव्हा हा आर ग्रुप आणि हा एच ग्रुप दोन बॉन्ड ब्रेक केले आणि एच ग्रुपच्या
आर ग्रुपच्या पोझिशनवर एच ग्रुपला बॉन्ड मेकिंग केलं आणि आर ग्रुपचा बॉन्ड हा एच ग्रुपच्या पोझिशनवर लावला. तर कशा पद्धतीचा स्टिरिओ आयसोमर मिळेल, अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे हायड्रोजन जो ग्रुप आहे हा अबव दी प्लेन आला आहे आणि जो आर ग्रुप आहे तो बिलो दी प्लेन गेला आहे. सो आपण याच्यामध्ये काय म्हटलं आहे, दोन बॉन्ड जे आहे, दोन बॉन्ड कॉन्स्टंट असतील आणि दोन बॉन्डची पोझिशन शिफ्ट झाली असेल किंवा चेंज झाली असेल आधीच्या मॉलिक्यूल पेक्षा. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं जो काही आपल्याला आयसोमर मिळेल त्याला आपण कॉन्फिगरेशनल आयसोमर म्हणू, ज्याच्यामध्ये बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग होते. सो मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्हाला कन्फॉर्मेशन आणि कन्फिगरेशनमधला डिफरन्स कळाला असेल. जर काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तर आपण मला मॅसेज टाका, आपण आणखी चांगलं इलॅबरेट करू. ठीक आहे, करण्याचा प्रयत्न करू. बस एवढा टॉपिक आपल्याला एवढे बेसिक्स आपल्याला आवश्यक होते. याच्यानंतर आपण मेन टॉपिककडे वळू. आपले जे काही कन्फॉर्मेशन्स आहे, कन्फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन और सायक्लिक रिंग्स ऑफ अ कार्बन, त्याच्यामध्ये आपण उद्यापासून चालू करूया. ठीक आहे. एवढा पार्ट तुम्ही थोडं बुक्स वगैरे यूज करून बघा, एकदा पहा, तो वाचून बघा, समजेल तुम्हाला. ठीक आहे. सो थँक्यू.